हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर आज आहे संडे आणि आज स्वराला खायचे आहेत कोंबडी वडे, म्हणजेच कोणी त्याला चिकन वडे पण म्हणतं. तर मी आता सकाळी सुरुवात केली आहे बनवायला. आज म्हणजे जेवढे कोकणी आहेत, जे श्रावण पाळतात, आज त्यांच्याकडे 100% आज चिकन वडे बनले असतीलच. तर इथे मी वडे बनवते. तर आता दुपारचं जेवण वगैरे माझं सगळं आवरून झालं होतं. स्वरा पण जेवली होती मस्त. चिकन वडे आहे तिचे खूप फेवरेट आहेत आणि तिचं असं नाही आहे की तिला वड्यांसोबत चिकनच हवं असतं. ती नुसते वडे जरी म्हटलं तरी तिला चालतं, कारण तिला वडे खूप महत्त्वाचे आहेत. वडे तिला खूप आवडतात. आणि आता ती मस्तपैकी जेवली आणि बाहेर TV बघते. इकडे मला माझी उर्वरित कामे, सकाळी जे धुतलेले कपडे होते ते सगळे आता सुकलेत, ते मी घड्या करून कपाटात ठेवते. त्यानंतर संध्याकाळी मला तयारी करायची आहे. मला जरा बाहेर जायचं आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा बर्थडे आहे 5वा, आणि तो माझा स्टुडंट पण आहे, म्हणजे तो माझ्याकडे क्लासला येतो. प्रियांश नाव आहे त्याचं. तर त्याचा आज 5वा बर्थडे आहे. तर त्यांनी काल फोन केला होता की बर्थडेसाठी या म्हणून. तर संध्याकाळी मला तिकडे जायचं आहे. तर आज काय संध्याकाळचं जेवणाचं काहीच टेन्शन नाही आहे. आणि जेवणाचं ज्या दिवशी टेन्शन नसेल त्या दिवशी बायकांना खरंच खूप आनंद होतो. तर बघूया पुढे आपण. तर आता मी इथे माझे कपडे घड्या करून झाले. त्यानंतर ना माझं एक हे वॉच जे माझ्या हातात तुम्हाला दिसतंय ना, ते बंद पडलं होतं. तर ते बंद पडल्यामुळं ते मला खाली काढणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी, कारण ते खूप नाजूक आहे. ते मी वुडनमध्ये वॉच बनवून घेतलं आहे आणि त्याच्या साईडचं जे डिझाईन्स आहे ते खूप नाजूक आहे. ते जरा जरी म्हणजे ओढलं गेलं किंवा काय तर ते लगेच तुटण्याची शक्यता असते. आणि शेवटी ते माझ्याकडून, तुम्ही बघायलाच पुढे क्लीन करताना ते माझ्याकडून तुटलंच गेलं. तर म्हटलं तुटलंयचं साफ करून घेते मी त्याला व्यवस्थित. तुम्ही बघताय त्या वॉचचं जे साईडचं एक डिझाईन आहे ते शेवटी तुटलंच माझ्याकडून. मी ते साफ करायला घेतच नाही ॲक्च्युली. तुम्ही धूळ बघून विचार करत असाल किती धूळ त्या वॉचमधून निघाली, पण मी ते वॉच क्लीन करतच नाही. ते वॉच जेव्हा स्वराचे पप्पा सुट्टीवर येतात तेव्हाच ते वॉचवरनं खाली काढतात आणि क्लीन करतात, कारण मला ते वॉच क्लीन करायला खूप भीती वाटते. पण ते आता बंद पडलं होतं आणि बंद घड्याळ घरात कसं ठेवायचं म्हणून मी ते काढलं होतं. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. माझं वॉच पण क्लीन करून झालं होतं आणि आज काय स्वयंपाक पण नव्हता. बड्डेसाठी मला 8 नंतरच जायचं होतं. मग म्हटलं आता एवढ्या वेळात मी काय करू. माझी देवपूजा वगैरे सगळी करून घेतली मी, आणि म्हटलं तस परत उद्या स्वराला स्कूलला टिफिन लागेल. मग तिला उद्या टिफिनला भेंडीची भाजी द्यायची होती. तर मी भेंडी दुपारी स्वच्छ पाण्याने धुवून अशी निथळत ठेवली होती जाळीमध्ये. तर म्हटलं आता भेंडी कापून ठेवते, म्हणजे संध्याकाळी यायला किती वाजतील हे काही माहीत नव्हतं. म्हटलं कट करून ठेवले की टेन्शन नाही. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. माझं वॉच पण क्लीन करून झालं होतं आणि आज काय स्वयंपाक पण नव्हता. बड्डेसाठी मला 8 नंतरच जायचं होतं. मग म्हटलं आता एवढ्या वेळात मी काय करू. माझी देवपूजा वगैरे सगळी करून घेतली मी, आणि म्हटलं तस परत उद्या स्वराला स्कूलला टिफिन लागेल. मग तिला उद्या टिफिनला भेंडीची भाजी द्यायची होती. तर मी भेंडी दुपारी स्वच्छ पाण्याने धुवून अशी निथळत ठेवली होती जाळीमध्ये. तर म्हटलं आता भेंडी कापून ठेवते, म्हणजे संध्याकाळी यायला किती वाजतील आलेलं आहे हे पार्सल. म्हटलं कट करून काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तर आता आपण ओपन करूया. तर इथे स्वराला खूप एक्साइटमेंट आहे की काय याच्यामध्ये आणलेलं आहे, पण ॲक्च्युली हे तिच्या यूजचं नाही आहे. हे मी माझ्यासाठीच किचनमध्ये लागणारी वस्तू मागवलेली आहे. पटपट खोल ना, व्हिडिओ मोठी होते. आपट क्लोज करते. साईडला हो ना.
बघूया आपण बर्थडे प्रियांशचा कसा सेलिब्रेट होतोय. फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार तू रिगल लाईफ. आज किती मे मध्ये केलेलं म्हणजे इकडनं वन साइड होतं काय नाही आतल्या साईड